प्रोसिजरची सुविधा उपलब्ध आहे. पण पूर्वीचा काळ असायचा, बाळ आडवं झालं, डॉक्टर त्या बाईच्या नवऱ्याला सांगायचे, रामभाऊ आमच्या समोर आता संकट प्रसंग उभा आहे, आम्ही दोघातून एकच वाचू शकतो. बाळ पाहिजे असेल तर आईचा जीव जाईल, जर आई पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढावं लागेल. मग तुम्हाला काय पाहिजे, बाळ का बाळाची? तुम्हाला काय पाहिजे, बाळ का बाळाची? आपल्या वेळेस आपल्या बाबांनी हजर निर्णय घेतला असता तर आपण कीर्तनात असतो आज. बाळ पाहिजे का बाळाची? तुम्हाला कळते माझी भाषा, बरोबर आहे ना रमेश महाराज? झाडं असले तर फळं किती लागू शकतात. आई पाहिजे. ज्यावेळी गर्व अडल्या जातो, येताची कर्म झाड तुझी मान अडकली. येत असताना दुःख आहे, आल्यानंतर संसारामध्ये संसार दुःख मूळ चहूकडे इंगड. संसारामध्ये दुःख, संसारामध्ये सुख, दुःखच आहे. बरं मरत असताना सुख आहे का? हजारो विंचवांनी एकाच वेळी दंश करावं, त्या वेदनेचं दुःख जितकं होतं, मरत असताना मरणारी व्यक्तीला तितक्या यातना भोगाव्या लागतात. जन्म घेणं जर दुःखालाच कारणीभूत येतो, तुकोबारे प्रतिज्ञा करतात कसे, विठ्ठल विठ्ठल. जन्म घेणं हा एक प्रवास आहे, याला आपण रेल्वेचा प्रवास समजू. तुम्ही रेल्वे पाहिली सगळ्यांनी? महिला वर्ग आगनगाडी जुग 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 पाहिली सर्वांनी? ठीक आहे, आता पुढे चला. जीवन घेणं आपण समजू हा एक रेल्वेचा प्रवास आहे. जसं रेल्वेने प्रवास करणारी व्यक्ती दोन टाईपचे असतात, दोन प्रकारचे असतात. पहिला जो प्रवासी असतो तो लोकलने प्रवास करतो, बिना तिकिटाचा. तुम्ही काही काही बहादर तिकीटच काढत नाही. लोकलने प्रवास करत असताना ज्याचा प्रवास बिना तिकिटाचा आहे, सणासुदीचे दिवस असावेत, प्रचंड गर्दी असते ट्रेनला, तो चढतो, गावाकडे जाण्यासाठी निघतो. ज्यावेळी ट्रेन मध्ये तो चढतो, प्रचंड गर्दी असते, तिकीटच काढलेलं नसतं, त्यामुळे हाल अपेष्टा सहन कराव्याच लागतात. एवढी गर्दी असते, त्याला उभंच राहता येत नाही. कधी कधी कोणाचा तरी पायावरती पाय पडतो, पाय चेंगरा चेंगरी ढकलत ढकलत कोणीतरी त्याला ढुसणी मारतं, वरगडत एखाद्या कोपऱ्यामध्ये जातो तो. प्रचंड गर्दी असते, गर्दीने त्याला गरमी होते, गरमीने कधी कधी डुलका लागायची शक्यता असते. मग तुम्ही थोडेसे सावरून सावरून बसा, गरमी चाली तर इथं झोपायचे. गर्दीने कधीतरी त्याला डुलका लागावा, एक तो उभा राहायला जागा नाही, इकडून तिकडून जागा मिळाली, कदाचित त्याला झोप जर येऊच लागली, तेवढ्यामध्ये कुठंतरी स्टेशन येताना मोठ्याने त्याला खिडकीतच आवाज येतो, वडापाव, चिरमिरीवाले, भंगारवाले, गरम गरम. अनेक स्टेशनाची जाणीव घेत, अनेक स्टेशनामध्ये तो लोकांच्या गर्दीला सामोरं जात, दुःखाला सामोरं जात, त्याच्या निश्चित प्रवासापर्यंत पोहोचतो, त्याच्या निश्चित गावापर्यंत पोहोचतो. हा जो प्रवास आहे, सांगितलं मी कशाचा आहे, हा लोकलचा आहे, बिना तिकिटाचा आहे. हा एक प्रकारचा प्रवासी. चला दुसरा प्रवास आपण पाहू. दुसऱ्या नंबरचा जो प्रवासी असतो त्याला सुखकर प्रवास करायचा आहे, त्याचा प्रवास रिझर्वेशनचा असतो. तो रिझर्वेशन करतो, त्याला औरंगाबादहून, त्याला संभाजीनगरहून त्याच्या गावाकडे परत जायचं असेल, इथून गाव त्याचं 200-300 किलोमीटर असेल, इथून तो रिझर्वेशन करतो, ट्रेन मध्ये चढतो, आपला सीट नंबर पाहतो, खात्री करतो, आपलं सामान लावतो, सीट व्यवस्थित लावून देतो, पाय पसरतो, झोपतो. मध्ये एका तासाने जागा चाली तर आलेला डब्बा असतो, डब्बा खातो, पुन्हा झोपतो. त्याला माहिती माझी दुसरी झोप होईपर्यंत माझं निश्चित डेस्टिनेशन येणार आहे, माझं उतरण्याचं ठिकाण येणार आहे. ज्याने रिझर्वेशन केलं त्याचा प्रवास, एकदा जेवण करून त्याने 2 झोपा काढल्यात, प्रवासात दुःख आहे नाही. जीवन हा एक प्रवास आहे रेल्वेचा. तुम्ही आम्ही जे प्रवास करणारे आहोत, आपला प्रवास लोकलचा आहे, आपण बिना तिकीट आलो, म्हणून आपल्याला प्रवासाचा दुःख आहे. पण साधू संत जे प्रवास करतात ते लोकलने बिना तिकिटाचा प्रवास करत नाहीत. त्यांचाही प्रवास आहे, पण त्यांचा प्रवास रिझर्वेशनचा आहे. त्यांनी नेमकं रिझर्वेशन नेमकं केलं काय, चित्तामध्ये परमात्म्याला धारण केलं. गर्भवासी
तुझे परमात्म्याचं नाम चित्तामध्ये धारण केलंय, त्याचं रिझर्वेशन आहे, म्हणून त्यांना जन्म मरणाचा त्रास सहन करावा लागत नाही. खरं तर जन्म घेणं दुःखाला कारणीभूत. देह हा अपवित्रच आहे, पण साधू संतांनी अपवित्र असणारा देह सुद्धा पवित्र बनवलाय. ऐका, ज्यावेळी शुकाचार्य आईच्या गर्भातून बाहेर पडले, तो भाग तुम्ही श्रीमद भागवत कथेमध्ये श्रवण केला असेल. यम प्रवजंत मनुपेतम प्रेत कृत्यम द्वैपायनो विरह कात्र्याजुहाव पुत्रेति तन्मय तया तरो विनेदो स्वं सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मि. शुकाचार्य आईच्या गर्भातून बाहेर पडले, तसे वनाच्या दिशेने निघून गेले. वनामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी ध्यान लावून भयंकर तपश्चर्या केली. शुकाचार्यांची तपश्चर्या पाहून इंद्राचं आसन हादरलं. आत्ताच खुर्च्या हल्ल्याच्या नंतर राजकारणी अस्वस्थ होतात, हे मानायचं कारण नाही, ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. शुकाचार्यांची समाधी पाहिली, इंद्राला आपल्या गादीचा धोका वाटू लागला. त्याने अप्सरा पाठवली. बरं का आवटे भाऊ, मला इंद्र हा माणूस माझ्या उभ्या आयुष्यात मला कधीच आवडला नाही. त्यानं कोणाची तपश्चर्या पूर्ण होऊ दिली नाही. कोणी तपश्चर्याला बसला की इंद्रानं अप्सरा पाठवलीच. रंभा नावाची अप्सरा पाठवली. शुकाचार्यांच्या समोर ती नृत्य करू लागली. आपल्या पैंजणाच्या झनत्काराने ती शुकाचार्यांना जाग करण्याचा प्रयत्न करू लागली. शुकाचार्यांची समाधी उत्थान झाली. समोर गेली. मुने, तुझ्याशी लग्न करण्याच्या हेतूने मी इथपर्यंत आले, माझ्याशी लग्न करशील का? शुकाचार्य हसले. बाई, हा देह किती नासका कुचका, किती घाणेरडा, याचा आईच्या गर्भात राहून मी 12 वर्ष अभ्यास केलाय, मला लग्न करण्याची तरी मुळीच इच्छा नाही. रंभा म्हणते, शुका, मी मृत्यू लोकातली बाई नाही, मी स्वर्गातली अप्सरा आहे. आमच्या ठिकाणी मळमूत्र अशा क्रिया नसतात. आमच्या देहामध्ये सगळं अत्तरच भरलेलं असतं. तिनं स्वतःचं पोट फाडलं, आकाशामध्ये विदीर्ण केलं. तिच्या पोटातून अशा अत्तराचे फवारे निघू लागले आणि त्याने 10 दिशा सुगंधित झाल्या. ते पाहिल्याच्या नंतर शुकाचार्यांचे डोळे विस्पारले गेले. आपल्या प्रत्येक कृत्याचा ना परिणाम शुकाचार्यावरती होतो हे पाहिल्यानंतर ती म्हणते, हे मुने, आता तरी माझ्याशी लग्न करशील का? शुकाचार्य म्हणतात, रंभे, काय सुंदर आहेस ग तू. रंभे, काय सुंदर आहेस तू, काय सुंदर पोट आहे तुझं. रंभे, जरा उशिराच भेटलीस गाड्या, जरा उशिराच भेटलीस. ऐका, आधी जर भेटली असती रंभे तर तुझ्याच पोटात राहून 12 वर्ष तपश्चर्या केली असती. तसल्या घाणेरड्या पोटामध्ये मी 12 वर्ष राहिलो नसतो. देह अपवित्रच आहे, पण साधू संतांनी पवित्र तो केलाय कसा? एखादी सुगरणबाई, खेड्यातली महिला असेल, एखादी नाटीतली साडीतली, तिनं पाण्याला फोडणी देऊ देत आवटे भाऊ, ती भाजी अमृतासारखी गोड लागते, जिच्यावरती अन्नपूर्णेची कृपा आहे. आणि जी पोरगी पाकशास्त्राचं पुस्तक पाहून स्वयंपाक करायचं शिकली, चमचाभर तेल, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, थोडस हिंग चिमुडवर, 4 कढीपत्त्याची पानं, कुठे गेली बरं तोपर्यंत फोडणीचा धुराळा. तशी आमटी पिताना नाही, गोमूत्राची आठवण आली तरच बोला. तसलं जेवण जेवण म्हणजे महाराज लोकांच्या पोटामध्ये त्या दिवशी एक प्रयोगच असतो. हे कोणाचं सांगते मी, हे कोणाचं सांगते? पुस्तक पाहून स्वयंपाक करणाऱ्या पोरी. तर ज्या बाईवरती अन्नपूर्णेची कृपा असते, जी बाई सुगरण असते, तिच्याकडे कोंडा जरी असेल तर स्वतःच्या पाकशास्त्राच्या संस्काराने ती कोंड्याचा मांडा बनवते. कारलं कडू असेल पण पाकशास्त्राचे संस्कार केल्यानंतर त्या गृहिणीने कारल्याचा कडूपणा जातो आणि कारलं गोडपणा धारण करतं. देह अपवित्रच आहे, पण साधू संतांनी तो पवित्र बनवलाय कसा? माझा मुद्दा ऐका. जशा सुगरणीने कारल्यावरती पाकशास्त्राचे संस्कार करावेत, तसं साधू संतांनी अपवित्र देहावरती नामस्मरणाचे संस्कार केलेत. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र जीव होय देह त्याचा. म्हणून साधू संतांच्या बाबतीत हे म्हणणं योग्य आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा. बरं तुकोबाराय, तुम्ही जन्म घेईन म्हणतात, नेमकं जन्म घ्यायचा तुम्हाला कशासाठी? अभंगाचा हरिनाम कीर्तन संतांचे
महाद्वारी मला हरिनाम कीर्तन करायचंय. खर तर साधू संतांनी जगताने हरिनाम घ्यावं यासाठी खूप अट्टाहास केला. पाय पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळीवाला मुखी मुखी नाम विठ्ठल विठ्ठला मना वेळोवेळा. हरीचं नाम घ्या, हरिनाम घ्या. आपण घेत नाही पण घेणार नाही असं होणार नाही. ऐका, प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है. अरे लाज लगती है तभी तो औरत को घूंघट की याद आती है. बड़ी रंगीन होती है जिंदगी न इंसान को ठुकरा देती है. बुढ़ापा करीब आता है तभी तो मरघट की याद आती है. हे तो जिंदगी का सच है. जीवनामध्ये कर कर आणि मर बाबा, आराम कधीच मिळू शकत नाही. मला वाटतं त्याला पॅरेलिस जरी आला, झटका झाला त्याचा, तरी त्याला स्वतःच्या ज्या हाताने पाणी उचलता येते त्या हाताने तांबर पाणी उचलावं लागतं आणि प्यावं लागतं. जीवनात आराम आहे कधी नाही. आराम पाहिजे तर एक गोष्ट करा, एवढं माझं वाक्य तुमच्या काळजामध्ये उतरून ठेवा. आराम की जरूरत है तो बस एक काम कर. आराम की जरूरत है तो बस एक काम कर. राम की शरण में तू आ, राम राम कर. त्यापेक्षा जीवनातला वेगळा आराम नसणार आहे. मला हरिनाम घ्यायचं, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. माझ्या मनाचा मळ निघून जाण्यासाठी, माझा अहंकार निघून जाण्यासाठी घालू लोटांगण महाद्वारी. शरीराच्या दृष्टीने श्रम होण्यासाठी आणि शरीर पवित्र होण्यासाठी संतांचे पूजन